بسم الله الرحمن الرحيم وما أبرئ نفسي إن النفس لأمارة بالسوء إلا ما رحم ربي إن ربي غفور رحيم وقال الملك ائتوني به أستخلصه لنفسي فلما كلمه قال إنك اليوم لدينا مكين أمين قال اجعلني على خزائن الأرض إني حفيظ عليم وكذلك مكنا ليوسف في الأرض يتبوأ منها حيث يشاء نصيب برحمتنا من نشاء ولا نضيع أجر المحسنين ولأجر الآخرة خير للذين آمنوا وكانوا يتقون. मी स्वतःला याबाबत निर्दोष असल्याचं सांगत नाही. निस्संदेह मानवी मन वाईट कर्म करण्यास प्रवृत्त करतं, पण केवळ तोच दुराचारापासून वाचवू शकेल ज्यावर माझा पालनकर्ता दया करेल. खात्रीनं माझा पालनकर्ता मोठा माफ करणारा आणि मोठा मेहरबान आहे. आणि बादशहानं सांगितलं की युसुफला माझ्या जवळ घेऊन या. मी आपली कामं पार पाडण्याकरता त्याला एका खास हुद्द्यावर नेमू इच्छितो. मग जेव्हा युसुफ दरबारात आले, बादशहाशी बोलले. मग त्यांची योग्यता पाहून बादशाह म्हणाला की आजपासून तुम्हाला आमच्या इथं अधिकाराचं स्थान दिलं जात आहे. तुम्ही फार अनामतदार आहात, विश्वासू आहात. युसुफ बादशहाला म्हणाले की आपण या देशाच्या खजिन्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा. मी त्याचं रक्षण करणं खूप चांगल्या प्रकारे जाणतो. अशा प्रकारे आम्ही उपाययोजना करून युसुफला त्या देशात अधिकार राखणारा बनवून त्याचे पाय मजबूत केले. त्याच्या मर्जीनुसार संपूर्ण देशात सर्व ठिकाणी त्यांचा अधिकार कायम झाला. आम्ही ज्याला इच्छितो त्याच्यावर आपल्या दया कृपेची पूर्ण सावली टाकतो. सदाचार आणि उपकार करणाऱ्यांचा मोबदला आम्ही कधीही वाया जाऊ देत नाही. आणि पुढे आखिरतचं प्रतिफळ तर या जगात मिळणाऱ्या प्रतिफळापेक्षा कित्येक पटीनं चांगलं आहे. त्या लोकांकरता जे आपल्या इमानावर अटळ राहतील आणि अल्लाहला पसंत नसलेल्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवतील.